नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजेच KTHM कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SY विभागातील सेमिस्टर 4 चा जो आपला प्रॅक्टिकल जिओग्राफी 2 हा जो विषय आहे या संदर्भात चर्चा करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये शेवटचं जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आपल्याला खेडे सर्वेक्षण किंवा शहर सर्वेक्षण, सहल वृत्तांत अशा प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. म्हणून आजचा हा जो भूगोल स्पेशलच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो S2 चा पेपर आहे की ज्याचं नाव आहे नकाशा शास्त्रीय तंत्रे किंवा पद्धती, सर्वेक्षण आणि सहल वृत्तांत खेडे वृत्तांत, म्हणजे हा जो विषय आहे प्रात्यक्षिक भूगोलाचा हा सेमिस्टर 4 चा पेपर आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रकरण क्रमांक 4 आहे, 4थ्या सेमिस्टरचं, त्याचं नाव आहे क्षेत्र अभ्यास आणि सहल किंवा खेडे वृत्तांत. या संदर्भात आपण आजच्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून चर्चा करणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, की याच्यात जो उपघटक आहे तो आहे खेडे सर्वेक्षण. आणि जर खेडे सर्वेक्षण शक्य नसेल तर जी मुलं शहरात राहतात त्या मुलांना याला पर्याय म्हणून त्या ठिकाणी शहर सर्वेक्षण केलं तरी चालतं त्या ठिकाणी. म्हणून आजच्या प्रॅक्टिकलचा उद्देश आपला एकदम सोपा आहे. काय आहे? खेडे सर्वेक्षण अथवा शहर सर्वेक्षण. जे सर्वेक्षण तुम्ही कराल ते सर्वेक्षण याबद्दल सविस्तर माहिती करून घेणे आणि यावर आधारित वृत्तांत, ज्याला आपण रिपोर्ट रायटिंग किंवा अहवाल लेखन म्हणतो, तो कशा प्रकारे करायचा ते आपण आज समजून घ्यायचंय. आणि ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही सर्वेक्षणासाठी ज्या वेळेला खेडे सर्वेक्षण कराल किंवा शहर सर्वेक्षण कराल त्यावेळेला ते कसं करावं, त्याबद्दल काय काळजी घ्यावी, कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करा, याची एक जनरल गाईडलाईन, याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी आजच्या प्रॅक्टिकलला करणार आहोत. मला खात्री आहे ज्या वेळेला तुम्ही हे प्रॅक्टिकल पूर्ण कराल, आपण आज पूर्ण करू, त्यावेळेला तुम्ही जेव्हा खेडे सर्वेक्षणाची माहिती लिहाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला एक सूचना मी तुम्हाला देतो की सध्या सर्वीकडे कोरोना महामारी जोरात आहे, त्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष कोणत्याही खेड्यात जाऊन, घरोघरी जाऊन किंवा त्या ठिकाणी फिरून माहिती जमा करायची नाही. ही माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा आपल्या घरातील किंवा ज्या व्यक्तीकडे फोन आहे फोनवरच्या संपर्कातून त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि आपला खेडे सर्वेक्षणाचा वृत्तांत पूर्ण करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर ही परिस्थिती सुधारली तर त्यावेळेला आपण शिक्षकाच्या मदतीने, तुमचे प्राध्यापक आहे त्या प्राध्यापकांच्या मदतीने त्या ठिकाणी ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्वेक्षण करणार आहोत. पण सध्या मात्र ती परिस्थिती नाही आणि त्यामुळे आपण घरी बसून हे सर्वेक्षण कसं करावं या संदर्भामध्ये मी या ठिकाणी माहिती सांगतो. आणि जनरल म्हणजे कधीही तुम्ही भविष्यात जरी हे सर्वेक्षण केलं तरी गाईडलाईन हीच असेल, फक्त त्यामध्ये बदल एकच आहे. ही माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष त्या क्षेत्रात जाऊन, त्या खेड्यात जाऊन तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, मी थोडीशी या विषयाची प्रस्तावना तुम्हाला सांगतो की बघा, भूगोल हा विषय विज्ञानाचा भाग आहे. विज्ञानाची सर्वात महत्वाची शाखा म्हणून भूगोल विषय मानला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की विज्ञानाच्या अनेक विषयामध्ये निरीक्षण आणि प्रयोग याला अत्यंत महत्व आहे. साहजिकच आपला विषय सुद्धा विज्ञानाचा एक भाग आहे. म्हणून आपल्या विषयामध्ये सुद्धा निरीक्षण आणि काही प्रमाणात सर्वेक्षण आणि प्रयोग याला सुद्धा खूप महत्व आहे. ज्या वेळेला आपण एखादा विषयाचा घटक किंवा आपल्या भूगोलाचा घटक जर आपण निरीक्षण आणि प्रयोग करण्यासाठी एखाद्या क्षेत्रात जातो आणि क्षेत्र अभ्यासाच्या द्वारे हा अभ्यास करतो, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती अत्यंत अचूक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की क्षेत्र अभ्यास यासाठी अत्यंत महत्वाची, परिणामकारक आणि उपयुक्त पद्धत मानली जाते. ही पद्धत आपण आपल्या भूगोल स्पेशल मध्ये वारंवार वापरतो त्या ठिकाणी. म्हणून आपल्याला माहिती आहे की या विषयामध्ये सुद्धा हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. आणि प्रॅक्टिकल मध्ये अशा निरीक्षणाला, अशा क्षेत्र अभ्यासाला खूप महत्व आहे. कारण काय होतं, आपण जे पुस्तकामध्ये आजपर्यंत अनेक संकल्पना आपण शिकलेलो आहोत, याचं मूर्त स्वरूपात जर ते आपल्याला समजून घ्यायचं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला क्षेत्र सर्वेक्षण करावं लागतं किंवा एखादं खेडे सर्वेक्षण करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की निसर्ग ही प्रयोगाची किंवा आपल्या भूगोल विषयाची सर्वात उत्तम प्रयोगशाळा आहे. म्हणून आपल्याला या निसर्गात जाऊन, खेड्यामध्ये जाऊन, आपल्या परिसरामध्ये जाऊन, भेट जाऊन, क्षेत्र अभ्यासाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून, निरीक्षण करून भूगोलाबद्दल परिपूर्ण माहिती आपण मिळवू शकतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून
खेडे सर्वेक्षणाकडे बघितलं जातं. कारण यामुळे ज्यावेळी आपण प्रत्यक्ष जातो, सर्वेक्षण करतो, त्यावेळेला आपल्या भूगोल पुस्तकातील काही संकल्पना असेल, काही सिद्धांत असेल किंवा काही इतर काही गोष्टी, कल्पना असेल, तत्व असेल, नियम असेल, या सर्वांची आपल्याला माहिती कळते. आणि आपण त्याला सामान्यीकरण, एक जनरलायझेशन करण्यासाठी ही पद्धत अत्यंत महत्वाची मानली जाते. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्र अभ्यासाचा सर्वात महत्वाचा फायदा काय माहितीये, की आपण जे भूगोलाचे अभ्यासक आहोत त्यांचं ज्ञान म्हणजे नॉलेज जे आहे या विषयाचं ते अधिक वाढतं. आणि म्हणून यासाठी अशा प्रकारचं सर्वेक्षण अत्यंत महत्वाचं मानतो. आता बघा आपल्याला मग कशाला आपण क्षेत्र अभ्यास म्हणतो, ही व्याख्या कदाचित तुम्ही ऐकली असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एखाद्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण व मुलाखतीच्या माध्यमातून होणाऱ्या भौगोलिक पाहणीच्या माध्यमातून नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकाच्या अभ्यासाला क्षेत्रीय अभ्यास असं म्हणतात. म्हणजे बघा या ठिकाणी मी परत एकदा वाचतो, अत्यंत सोपे आहे. एखाद्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण व मुलाखतीतून होणाऱ्या भौगोलिक पाहणीच्या माध्यमातून नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकाची आपण माहिती मिळवतो, यालाच आपण क्षेत्रीय अभ्यास असं म्हणतो. आणि क्षेत्रीय अभ्यासामध्येच सहल वृत्तांत सहल असेल, त्या ठिकाणी शैक्षणिक सहल असेल, खेडे सर्वेक्षण असेल, शहर सर्वेक्षण असेल, परिसर भेट असेल, हे अत्यंत महत्वाचे विषय आहे की ते यामध्ये येतात त्या ठिकाणी. आता बघा सर्वात महत्वाचा फायदा काय माहिती का विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळी आपण क्षेत्र अभ्यास करतो म्हणजे सहलीला जातो किंवा एखादा खेडे सर्वेक्षण करतो, त्यावेळेला निसर्गातील अनेक जे घटक आहे त्यांच्यातील परस्पर संबंध काय आहे, प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक याच्यामध्ये काय संबंध आहे तो आपल्याला कळतो, निरीक्षणातून कळतं, आपण प्रत्यक्ष गेल्यानंतरच हे कळतं. चार भिंतीमध्ये आपल्याला वर्गामध्ये, वर्ग खोलीमध्ये किंवा घरामध्ये आपल्याला भूगोलाचं ज्ञान परिपूर्ण मिळत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भूगोल स्पेशल घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं भूगोल स्पेशल घेतलं. SY ची मुलं असेल, TY चे असेल, त्या ठिकाणी BA असेल, BSc असेल, या सर्व अभ्यासक्रमामध्ये सहल वृत्तांत किंवा खेडे सर्वेक्षण म्हणजे क्षेत्र अभ्यास हा घटक ठेवला आहे. आणि म्हणून यावर आपण आता चर्चा करतोय, कारण आपल्या सुद्धा भूगोल स्पेशल विषय आहे, आपला प्रॅक्टिकलचा विषय आहे, म्हणून याचे शेवटचं प्रकरण जे आहे ते यावर आहे. आता बघा हे करत असताना सर्वात महत्वाचं की काय अपेक्षा आहे, की विद्यार्थी जे आहे भूगोल स्पेशलचे त्यांनी पर्यावरणाचा अभ्यास करावा, आपल्या आजूबाजूला जे प्राकृतिक घटक आहे ना त्याचा अभ्यास करावा. एखाद्या खेड्यामध्ये जाऊन त्या खेड्यातली प्राकृतिक रचना, सांस्कृतिक रचना, एकंदरीत त्या ठिकाणचं ग्रामीण भागातलं जीवन काय आहे याचं ऑब्झर्वेशन करावं. आणि ते माहिती आपण एका वृत्तांताच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी एक अहवालाच्या रूपातून सादर करावी. आणि यासाठी आपल्याला कोणतं एक खेडेगाव, आपल्याला खूप लांब जायचं नाही, आपल्या गावा म्हणजे आपल्या कॉलेज परिसराजवळ किंवा आपल्या शहराजवळ किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या परिसराजवळ त्या ठिकाणी साधारण 20 ते 25 किलोमीटरच्या आत एखादं खेडं आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही जर खेड्यात राहत असाल, तुमचं गाव घेतलं तरी चालेल त्या ठिकाणी, किंवा तुमच्या मित्राचं गाव असेल, तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं गाव असेल, पण ते खूप दूर नको, जवळ पाहिजे त्या ठिकाणी. आणि या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणची आर्थिक आणि सामाजिक आणि प्राकृतिक माहिती गोळा करायची, हे या खेडे सर्वेक्षणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला खेडे सर्वेक्षण म्हणायचं तर खेडे सर्वेक्षणाचा अर्थ आपण समजून घ्या. कशाला खेडे सर्वेक्षण करायचं, खेडे सर्वेक्षण करायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला या व्याख्यातून कळेल. बघा काय आहे व्याख्या, बघा एक खेडेगाव निवडून त्या खेडेगावाचे भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करणे, यालाच त्या ठिकाणी खेडे सर्वेक्षण असं म्हणतात. या व्याख्येमध्ये काहीच अवघड नाही. मी काय सांगितलं, एक तुम्ही गाव निवडायचं, खेडेगाव निवडायचं त्या ठिकाणी, आणि त्या खेडेगावामध्ये जाऊन तिथली भौगोलिक परिस्थिती म्हणजे प्राकृतिक रचना कशी आहे, त्या गावातल्या लोकांचा आर्थिक स्तर कोणता आहे, कोणते व्यवसाय त्या ठिकाणी करतात, एक साधारण सामाजिक जीवन कसं आहे त्या ठिकाणची, एक सामाजिक रूढी परंपरा काय आहेत, सांस्कृतिक रूढी परंपरा काय आहेत, या संदर्भामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करायची आहे. आणि ती माहिती आपण एका अहवालाद्वारे त्या ठिकाणी सादर करायची आहे. यालाच आपण खेडे सर्वेक्षण असं म्हणतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला कोणत्याही गावामध्ये, प्रत्यक्ष कुटुंबामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये कुठेही फिरायची गरज नाही. तरी तुम्ही घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला मिळेल त्या माहितीवर हा वृत्तांत पूर्ण करायचा आहे. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो कोरोनाची पार्श्वभूमी त्या ठिकाणी नष्ट होईल, हे संकट दूर होईल, ही महामारी दूर होईल, त्यावेळेला आपलं कॉलेज चालू होईल, महाविद्यालय चालू होईल, त्यावेळेला आपण शिक्षक आणि विद्यार्थी एक गट करून
त्या गावामध्ये जाऊ शकतो, पण सध्या मात्र ते शक्य नाही. म्हणून खेडे सर्वेक्षणचा अर्थ बघितला. आता बघ, खेडे गाव जे आहे ना, एक छोटीशी वस्ती असते की ज्यामध्ये साधारणपणे एक 500 ते 2,500 कुटुंब त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी लोक राहतात. म्हणजे साधारणपणे खूप मोठे नगरही नाही, शहरही नाही, छोटस आहे, खूप बारीक आहे नाही, खूप वाढही नाही. म्हणजे खेडेगाव आपल्याला माहिती आहे, बरेचसे लोक खेड्यात राहतात त्या ठिकाणी, आणि भारतामध्ये तर प्रचंड खेडे आहेत त्या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून एखाद्या खेडेगावामध्ये आपण जायचं आणि त्याची माहिती त्या ठिकाणी परिपूर्ण आणायची. पण आता काय करायचं, आपल्याला घरात बसून त्या ठिकाणी ही माहिती घ्यायची, कुठंही प्रत्यक्ष जायची गरज नाही, लक्षात ठेवा. आता बघा, मग करताना कोणकोणते मुद्दे आहेत. सर्वात महत्वाचं की आपण खेडे सर्वेक्षण का करतो, याचा उद्देश काय आहे, महत्व काय आहे, आणि गाव का निवडतो हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला जे असाइनमेंट दिलं जाईल, तुम्हाला जे यावर आधारित अहवाल लिहायचं आहे, कधी कधी आपल्याला एखाद्या खेडेगावात जाणं शक्य होत नाही. काय कारण त्या ठिकाणी एखादी आपत्ती येऊ शकते, किंवा पाऊस येऊ शकतो, किंवा काही बी अडचण येऊ शकते. मग अशा वेळेला आपल्याला हा अहवाल पूर्ण करायचा असतो. पण त्या वेळेला अपेक्षा काय आहे की तुम्ही स्वतः ही मुद्दे विचार केली पाहिजेत, ती लिहिली पाहिजे त्या ठिकाणी. याच्यामध्ये प्रस्तावामध्ये काय महत्वाचं आहे, खेडे सर्वेक्षणचा उद्देश काय. सर्वात महत्वाचं की खेडे सर्वेक्षणचा उद्देश म्हणजे आपण ज्या पुस्तकामध्ये जी खेड्याबद्दलची माहिती घेतली, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, समाज जीवन कसं आहे, त्या लोकांचे व्यवसाय कसे आहे, हे आपण पुस्तकात वाचणं वेगळं आहे, प्रत्यक्ष भेट देऊन त्याची माहिती घेणं वेगळं आहे. म्हणून हे याच्यामध्ये अपेक्षित आहे त्या ठिकाणी. आणि गाव निवडचा हेतू काय आहे की त्या गावामध्ये आपल्याला सर्व पैलू माहिती म्हणजे सर्व पैलूची माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि तरच आपल्याला, विशेषतः जी शहरी भागात मुलं असतात ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की ग्रामीण जीवन कसं आहे, खेड्यातल्या लोकांचं एकदम राहणीमान कसं आहे, याची परिपूर्ण माहिती मिळते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचं आहे. आणि भूगोलासारख्या विषयामध्ये आपल्याला यामधून प्रचंड ज्ञान मिळतं. आपल्या भौगोलिक संकल्पना असेल, नियम असेल, तत्व असेल, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात, जी आपण फक्त आणि फक्त पुस्तकात वाचले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना लिहायची आहे की खेडे सर्वेक्षण आपण का करतो, त्याचं महत्व काय आहे, आणि ते गाव का निवडलं आपण, याबद्दलची माहिती लिहायची. खेडेगावाचा दुसरा मुद्दा आहे, खेडेगावाचं थोडक्यात इतिहास असतात. मग ते गाव असेल, त्या गावाला नाव पडतं, त्या नावामागे सुद्धा इतिहास असतो. आता मी ज्या लाखलगाव या गावामध्ये राहतो, त्या गावाचा सुद्धा त्याकडे इतिहास आहे की उत्तर वाहिनी गोदावरीच्या तीरावर वसलेला आहे. आणि त्या गावाचा इतिहास जर आपण शोधला, जी गावामधली जुनी माणसं आहेत, ज्यांचं वय जास्त आहेत, अशा माणसांशी जर विचार केला, काही संदर्भ जर आपण त्या ठिकाणी तपासले, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सुद्धा गावाचा इतिहास तुम्हाला सांगतात. त्याच्यामध्ये काही राजकीय, काही आर्थिक, काही सामाजिक, काही ऐतिहासिक काहीतरी घटना असते, त्यावरून त्याचं नाव दिलं जातं. नाशिकच्या नावाचा इतिहास माहिती तुम्हाला, प्रत्येक गावाचा इतिहास असतो. तशा तुम्ही ज्या खेड्याला भेट देतात त्याचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. स्थान म्हणजे काय, भौगोलिक स्थान त्याचं त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय की जगामध्ये ते कुठं आहे, त्याचं अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आहे. तो जर नाही समजला, तुम्हाला नाही मिळाला त्या ठिकाणी आता सध्या, तर तुम्ही काय करू शकतात की मुंबई पासून तुमचं गाव किती किलोमीटर आहे, किंवा नाशिक शहरापासून तुमचं गाव किती किलोमीटर आहे, कोणत्या नाशिकच्या कोणत्या बाजूला आहे, पूर्वेला आहे की पश्चिमेला आहे. नाशिक पासून उत्तरेला 20 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे. नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे जे गाव आहे ते नाशिक तालुक्यामध्ये वसलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्थान सांगू शकतात. म्हणजे एक तर तुम्ही अक्षवृत्त आणि रेखावृत्ती विस्तार लिहू शकता, किंवा एक साधारणपणे संदर्भ देऊन तुम्ही सांगू शकता. एखादा तिथला एखादा लँडमार्क असेल, ते एकदम प्रसिद्ध असं ठिकाण असेल, त्याचा संदर्भ देऊन त्याच्या संदर्भात ते तुमचं गाव सांगत. की लाखलगावचं जर मला सांगायचं असेल तर मी सांगू शकतो, एकलहरा पॉवर स्टेशनच्या जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर लाखलगाव हे नाशिक तालुक्यामध्ये औरंगाबाद रोडवर उत्तर वाहिनी वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर आहे. म्हणजे अशा प्रकारे नाशिक पासून माझ्या गावाचा, लाखलगावचा अंतर जे आहे ते फक्त 15 किलोमीटर इतकं आहे. म्हणजे अशा प्रकारे मी लिहिलं की याच्यातून कळेल. आणि अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार असेल तर अधिक चांगलं, हे या ठिकाणी लिहायचंय. त्याच्यानंतर खेडेगावाची भौगोलिक माहिती. विद्यार्थी मित्र, तुम्ही भूगोलाचे विद्यार्थी आहात, त्यामुळे ही माहिती अचूक कमी शब्दामध्ये शास्त्रशुद्ध लिहायची, जी वाचल्यावर लगेच आपल्याला तिथली भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर अशी आली पाहिजे त्या ठिकाणी. याच्यामध्ये काय असेल, परत एकदा स्थान, विस्तार, क्षेत्रफळ काय आहेत, जे आपण इथं लिहिलं ना स्थान, ते इथं मात्र काय अपेक्षित आहे माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती स्थान
जर तुम्ही मोबाईल किंवा जीपीएसचा जर वापर केला तर तुम्हाला सुद्धा सहज कळेल. किंवा जर तुम्ही गुगल अर्थ या वेबसाईटवर गेला त्या ठिकाणी या ऍपवर जर पाहिलं तुमच्या गावाचं अक्षरवृत्त आणि रेखावृत्ती अंतर सहज तुम्हाला सापडेल त्या ठिकाणी. म्हणून हे भूरचना, साधारण तिथली भूरचना कशी आहे, म्हणजे तो भाग कसा आहे, त्या ठिकाणी पठारी भाग आहे, मैदानी भाग आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे, एकंदरीत भूरचना कशी आहे, उंच सकलपणा कसा आहे त्या ठिकाणी हे लिहायचं आहे. आणि हे अत्यंत सोपं आहे, तुम्हाला सहज लिहिता येईल. कारण तुम्ही भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासलाय, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल अभ्यासलाय, इव्हन नाशिक जिल्ह्याचा सुद्धा प्राकृतिक भूगोल तुम्ही इयत्ता 3रीला अभ्यासलेला आहे. त्याच माध्यमातून त्या पुस्तकांच्या मदतीने तुम्ही सहज तुमच्या गावाची प्राकृतिक रचना एका पॅरेग्राफ मध्ये लिहायची. खूप डिटेल नाही लिहायचं त्या ठिकाणी, एका पॅरेग्राफ मध्ये सर्वसाधारण लिहायचे. हवामान, हवामान तुम्हाला नाशिकचं हवामान माहिती आहे, महाराष्ट्राचं आणि भारताचं हवामान माहिती आहे, त्याच प्रकारे हवामानाबद्दल लिहायचंय की साधारण ऋतू किती आहे तुमच्याकडे. आपल्याकडे मोसमी हवामान आहे त्या ठिकाणी, 3 ऋतू आहे ते लिहायचं, किमान आणि कमाल तापमान. आता तुम्ही म्हणाल सर आमच्या गावाला वेदर स्टेशन नाही, पण तुमच्या गावाच्या जवळ कोणते असेल, ओझर मिग या ठिकाणी वेदर स्टेशन आहे, नाशिकला मेरी या ठिकाणी आहे, किंवा असे अनेक ते कोणत्या. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुमच्या गावाचा वेदर रिपोर्ट मिळतो त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून किंबहुदा नाशिकचं जर तुमच्याकडे असेल ते जरी थोडंफार लिहिलं तरी चालेल. हवामानाबद्दल लिहायचंय. त्यानंतर मृदा, त्या ठिकाणी कोणती मृदा आहे, तुम्ही गावात राहतात आजूबाजूला फिरला सहज तुम्हाला मृदेची माहिती मिळेल. मृदेचा प्रकार कोणता आहे, मृदेचे गुणधर्म कोणते आहेत, त्या ती मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, तिथं मृदेची धूप वगैरे झाली आहे का, हे याच्यावर मृदा प्रदूषण झालेलं आहे का, याच्यावर तुम्ही माहिती लिहू शकतात. आणि सर्व तुम्हाला निरीक्षणातून करायचंय. तुम्ही ज्या गावात राहतात, ज्या परिसरात राहतात, मला वाटतं त्याबद्दलची माहिती मिळवणं काहीच अवघड नाही त्या ठिकाणी. आणि आपल्याला थोडक्यात लिहायची, खूप जास्त नाही लिहायची, एक साधारणपणे ती माहिती आपल्याला एकंदर त्या गावातल्या मृदेचं रिफ्लेक्शन देईल इतकी लिहायची त्या ठिकाणी. पुढचं महत्वाचं की तुम्ही अशा प्रकारचा नकाशा तयार करू शकतात. अभ्यास क्षेत्राचा नकाशा बघा, महाराष्ट्र दाखवलाय, तिथं नाशिक दाखवले, उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा दाखवलाय, इथं नाशिक जिल्ह्यामध्ये मी सिन्नर दाखवले, सिन्नर तालुका. आणि सिन्नर तालुक्यामध्ये परत या ठिकाणी बघा छोटासा टिंब दिसत असेल तुम्हाला, या ठिकाणी मोहदरी किंवा मऊ हे जे सिन्नर तालुक्यातलं गाव आहे, याचा आपल्या भूगोल विभागाने सर्वेक्षण केलं होतं काही दिवसापूर्वी. त्याचा हा मॅप तयार केलाय. आणि तुम्ही जर GIS जर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर शिकलात आणि त्याचा जर म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली या सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं संगणकावर तुम्ही अशा प्रकारचा किंवा यापेक्षाही चांगला नकाशा तुम्ही तयार करू शकतात. म्हणजे अशा प्रकारचा नकाशा तुम्ही लावो. जरी तुम्हाला सध्या शक्य नसेल तर तुम्ही आराखड्याच्या मदतीने त्या ठिकाणी अशाच प्रकारचा तयार करायचा प्रयत्न करा. जरी त्यात काही चूक झाली तरी चालेल, पण प्रयत्न करा त्या ठिकाणी. कमीत कमी तुमच्या गावाचा, नाही तुम्हाला इतकं छान जमलं तरी तुमच्या गावाचा एक अंदाजे त्या ठिकाणी स्केच जरी तयार केलं, फक्त इथं लिहायचं खाली की सदर नकाशा प्रमाणावर आधारित नाही. जनरल तुम्ही तुमच्या गावातल्या चतुर्सीमा दाखवू शकतात. पूर्वेला पश्चिमेला कोणते गाव आहे, दक्षिणेला कोणते गाव आहे, किंवा त्या गावामधलं एकंदरीत तुम्ही मंदिर कुठं आहे, नदी असेल ते नदी, गावठाण कुठं आहे, शाळा कुठं आहे, सोसायटी कुठं आहे, किंवा अशा प्रकारे दाखवू शकता तुम्ही. हे सुद्धा करू शकता त्या ठिकाणी. जलप्रणाली, तुमच्या गावातून एखादी नदी वाहत असेल तिचं वर्णन करा. ती 12माही आहे की हंगामी स्वरूपाची आहे, साधारणपणे तिचं पात्राची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, तिचा उगम कुठं आहे. जलप्रणाली, एखादा कालवा असेल तुमच्या आजूबाजूला, एखादा धरण असेल किंवा काही असेल, पाण्याच्या संदर्भामध्ये जी माहिती असेल, विशेषतः एखादा छोटा ओळ असेल त्या ठिकाणी, नाला असेल, त्याची माहिती लिहू शकता. वनस्पती, तुमच्या गावामध्ये वनस्पती काय, कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहे, आपल्याकडे सर्वांकडे पानझडी वनस्पती आहे, त्यांची तुम्ही नावं लिहू शकतात, त्यांची वैशिष्ट्य लिहू शकतात. एकंदरीत तुमच्या गावामध्ये किती टक्के क्षेत्र अरण्याने व्यापलेलं आहेत हे सुद्धा लिहू शकतात त्या ठिकाणी. वनस्पतीबद्दल माहिती. प्राणी आणि पक्षी, मला वाटतं यामध्ये तुम्हाला सहज लिहिता येईल. फक्त त्या प्राणी आणि पक्षी कोणते आहेत तुमच्या परिसरामध्ये, त्यांची नावं लिहायची आहेत. साधारण त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचे घरटे कसे आहेत त्या ठिकाणी, कोणत्या काळामध्ये ते अधिक येतात, त्यांचा आवाज वगैरे ऐकू येतो का, ही अशी माहिती लिहू शकतात. जास्त नाही, थोडक्यात लिहायची. भूमी उपयोजन सर्वात महत्वाचं आहे. आता भूमी उपयोजन म्हणजे लँड यूज पॅटर्न, की एकूण तुमच्या गावाचं क्षेत्रफळ जर आपण 100% मांडलं तर त्याची विभागणी कशी आहे. गावठाण म्हणजे वस्ती खाली किती आहे, अरण्याखालचं क्षेत्र किती आहे, पिकाखालचं क्षेत्र किती आहे, बिगड लागवडीखालील क्षेत्र किती आहे, आणि पड क्षेत्र म्हणजे पडित क्षेत्र किती आहेत. अशा प्रकारे 100% क्षेत्र तुम्ही त्या ठिकाणी विभागू शकता. आणि मला वाटतं ग्रामसेवकाकडे किंवा तलाट्याकडे तुम्हाला ही माहिती सहज मिळेल.
जरी आता शक्य झालं नसेल, तुम्ही फोनवर मिळू शकतात. इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला काही वेबसाईटवर मिळू शकेल. ग्रामपंचायतीने काही काही गावांच्या अत्यंत चांगल्या वेबसाईट तयार केल्या आहेत, याच्यावर तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. तुम्ही फक्त प्रयत्न केला पाहिजे, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि त्यासाठी प्रयत्न करावं. या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी हा मुद्दा पूर्ण करायचा. आणि इतर सामाजिक आणि आर्थिक माहिती महत्वाची आहे. खरं तर ही माहिती घ्यायला आपण एक प्रश्नावली तयार करतो, त्याच्यामध्ये सर्व मुद्दे घेतो. पण पण त्या अशा प्रकारची प्रश्नावली सध्या देणं शक्य नाही, कारण आपल्याला घरात बसूनच सर्वेक्षण करायचं आहे. पण मात्र ज्यावेळेस कॉलेज उघडेल, ही परिस्थिती निवळेल, त्यावेळेला तुमच्या प्राध्यापकांच्या मदतीने एक तुम्ही मराठीमध्ये छानशी प्रश्नावली तयार करायची आहे. आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून साधारणपणे तुमच्या गावातील 50 किंवा 100 घरे, साधारण एकूण घरांच्या 10% घरं घ्यावं. कदाचित पुढच्या वर्षी जर ही परिस्थिती निवळली तर अशाच प्रकारचं सर्वेक्षण तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये करावं लागेल. त्यावेळेला मी जे सांगतो ते उपयोगी पडेल. प्रश्नावलीमध्ये ही सर्व मुद्दे टाकायचे. एखाद्या कुटुंबाला जर आपण भेट दिली तर त्या कुटुंबाची माहिती आपण घ्यायची त्या ठिकाणी. हे महत्वाचं आहे. मग एकूण लोकसंख्या, स्त्री आणि पुरुष प्रमाण किती आहे, लोकसंख्येची घनता किती, हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जनगणनेच्या अहवालामध्ये सहज मिळेल. आणि ही जनगणना ऑनलाईन आहे, सहज मिळेल त्या ठिकाणी. सामाजिक परिस्थिती तुमच्या गावातली काय, रूढी परंपरा, एक रीतिरिवाज काय, शैक्षणिक सुविधा तुमच्या गावात कशा आहे, पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी, अंगणवाडी, ज्याला आपण ज्युनियर केजी, सिनियर केजी म्हणतो, प्राथमिक शाळा आहे का, असेल तर कितीपर्यंत आहे, पहिली ते चौथी आहे की चौथी ते सातवी आहे, 8वी पर्यंत आहे की 10वी पर्यंत आहे, पूर्व माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, महाविद्यालय असेल. जर तुमच्या गावात नसेल तर आजूबाजूला कोणते आहे त्या ठिकाणी, कोणते शहर आहे किंवा कोणतं गाव आहे, त्याचं अंतर किती आहे, साधारणपणे ही शैक्षणिक माहिती तुमच्या अहवालात आली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की त्या तुमच्या गावामध्ये व्यवसाय श्रेणी म्हणजे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय कोणते आहेत, एक साधारण द्वितीय श्रेणीचे, तृतीय श्रेणीचे, चतुर्थ श्रेणीचे आणि पंचम श्रेणीचे. जर माहिती असेल तर न्या किंवा अंदाजे न्या त्या ठिकाणी. जर तुम्हाला आता प्रत्यक्ष मिळत नसेल तर थोड्याफार प्रमाणात तुमच्या निरीक्षणात, तुमच्या अनुभवातून, तुमच्या घरातील जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्याशी चर्चा करून सहज मिळेल त्या ठिकाणी. हे सुद्धा द्या. त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीमध्ये उत्पन्न लोकांचं एक साधारण उत्पन्नाची साधनं कोणती, तुमच्या गावातले काही आर्थिक संस्था असेल, पतसंस्था असेल, बँका असेल, काही सोसायटी असेल, याची माहिती द्या त्या ठिकाणी. काही या अनेक सोसायट्यांचे किंवा बँकेचे अहवाल येतात, वार्षिक अहवाल येतात, त्याच्यातून एक जनरल त्याची कल्पना येते. हे थोडक्यातल्या राजकीय स्थिती तुमच्या गावातल्या याची, म्हणजे कदाचित तुमच्या गावामध्ये सरपंच, उपसरपंच कोण आहेत, एखादा जेडपीचा सदस्य असेल, पंचायत समितीचा असेल, आमदार, खासदार किंवा अशा प्रकारचे प्रतिनिधित्व असतात, त्याची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी. महिलांचा सहभाग किती आहे राजकारणामध्ये, ग्रामपंचायतीत किती आहे ते लिहू शकतात. गावातल्या इतर सुविधा असेल, घर बांधणे असेल, साहित्य असेल, नळ, हातपंप, बाजार दिवस, विहीर, अशा कितीतरी सुविधा लिहू शकतात. आणि सर्वात महत्वाचं वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा. तुमच्या गावामध्ये नेटवर्क चांगलं आहेत का दळणवळणाचं, त्या ठिकाणी कम्युनिकेशनसाठी बस येते का, त्या ठिकाणी स्टँड आहेत का, जवळचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे, जवळच्या ठिकाणी एअरपोर्ट कोणतं आहे, साधारण गावामध्ये कोणकोणते वाहनं आहेत. आणि तुमच्याकडे शहराशी किंवा तुम्हाला जर गावाला कुठं जायचं असेल तर तुम्हाला साधारणपणे इतर सुविधा कोणत्या आहेत त्या ठिकाणी, टॅक्सी आहे का, रिक्षा आहे का, किंवा तुमच्याकडे बस असेल, टेम्पो असेल किंवा काय असेल ते लिहायचंय ते. आणि सर्वात महत्वाचं रस्त्यांची दुरुस्ती होते का, रस्त्यांचा एकंदरीत दर्जा कसं, हे लिहायचं त्या ठिकाणी. त्याच्यात आरोग्य सुविधा अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणजे आरोग्य सुविधा, क्लिनिक असेल, दवाखाना असेल, मेडिकल असेल, डॉक्टर असेल, हे बघा. आणि सर्वात महत्वाचं, जर इमर्जन्सी आली एखाद्या काळामध्ये, एखादं संकट आलं तर अशा वेळेला जवळचं मोठं हॉस्पिटल कोणतं हे लिहा. धार्मिक माहिती लिहू शकता तुमच्या गावाची, यात्रा जत्रा कधी मिळते, मंदिरं कोणते आहेत, त्याचं महत्व काय, आणि हे सर्व तुम्ही लिहू शकतात. गावामध्ये कीर्तन करणारा एखादा व्यक्ती आहे का, भजन मंडळ आहेत का, गणेश मंडळ आहेत का, अशा प्रकारची माहिती तुम्ही लिहू शकतात. आणि खेडेगावाचं सर्वात महत्वाचं, आता आपण घरातून बसतोय, त्या घरातून करतोय, त्यामुळे जरी तुमचं निरीक्षण किंवा अनुभवातून तुमच्या गावाबद्दल काय लिहायचं असेल ते लिहू शकतात. पण ज्या वेळेला आपण सर्वेक्षण करू ना प्रत्यक्ष, त्यावेळेला विविध अनुभव येतात. काही लोक सहकार्य करतात, काही लोक सहकार्य करत नाही. तर हे अनुभव आपल्याला लिहायचे असतात. काही इतर अनुभव आहे, गावातील समस्या, हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या समस्या लिहायचे, त्याची यादी तयार करायची. आणि या समस्या जर कमी करायचं असेल तर त्यावर काय उपाय करता येईल हे सुद्धा आपल्याला लिहायचे. तुमच्या अनुभवावर आधारित इतरांची चर्चा करून या तुम्ही समस्या सोडवण्यासाठी छानसे तुम्ही उपाय सांगू शकतात.
शेवटी सारांश लिहायचं तुमच्या वृत्तांताचं आणि आभार मानायचं. कारण या सर्वेक्षणासाठी प्रत्यक्ष गावातील लोक असेल, तुमचे सहकारी असेल, मित्र असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक किंवा काही सर्वांची नावं त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की त्याशिवाय माझं हे काम पूर्ण झालं नाही, म्हणून त्यांचा आभार मानायचे, ऋण व्यक्त करायचे. आणि सर्वात महत्वाचं, यासाठी जी पुस्तकं तुम्ही वापरली आहेत त्या पुस्तकं असेल, अहवाल असेल, वर्तमानपत्र असेल, वेबसाईट असेल, या सर्वांची माहिती द्यायची विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर जर मुलाखत जर शक्य असेल तुम्हाला फोनवर, तर काही कुटुंबाची, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, मुख्याध्यापक किंवा अजून एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्याची मुलाखत घ्या. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला गावाच्या विकासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी कळतात, भविष्यातले प्लॅन कळतात. मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक गावाचा दुरून फोटो घ्या, काही गावातल्या समस्या दर्शवणारे काही फोटो घ्या. शाळा असेल, मंदिर असेल, एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताय तुम्ही, ऑनलाईन स्क्रीनशॉट जरी काढलं तुम्ही तरी चालेल. त्या ठिकाणी प्रत्यक्ष फोटो घेणं शक्य नाही तर हे सुद्धा आपल्याला हे अहवालामध्ये आपल्याला लावायचं आहे. अहवालामध्ये वर्णन करताना काही आलेख असेल, आकृत्या असेल, नकाशा असेल हे वापर करतात. मी आता तुम्हाला अभ्यास क्षेत्राचा नकाशा दाखवला, तशाच प्रकारे तुम्ही स्त्री पुरुष प्रमाण दाखवू शकतात. स्तंभ आलेखाच्या माध्यमातून त्या शाळेतले विद्यार्थी संख्या दाखवू शकतात, मुलं आणि मुली दाखवू शकतात. विभाजित वर्तुळाच्या माध्यमातून तुम्ही गावाचं भूमी उपयोजन दाखवू शकतात. हे सर्व करू शकता. तुम्हाला जिथं शक्य असेल ना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी करा. आणि सुरुवातीला अनुक्रमांक द्यायची की त्याच्यामध्ये अनुक्रमांक मुद्दा जो आहे तो मूळ पॉइंट आणि त्याचा पान क्रमांक किती आहे हे सुद्धा द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर त्या गावाला शासनाकडून एखादा पुरस्कार मिळाला असेल, बक्षीस मिळालं असेल, त्यांचं आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला असेल, हागणदारी मुक्त त्या ठिकाणी गाव असतं किंवा स्वच्छता अभियान असतं, याच्याबद्दल जर माहिती असेल तर अवश्य त्या ठिकाणी ती महत्वाची. आणि टीप मी दिलेला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने जमा करतोय, प्रत्यक्ष खेड्यात जात नाहीये, हे लक्षात ठेवा. जर काही अडचण आली तर मला वाटतं तुम्ही मला फोन करावं, नक्कीच आपण त्यावर उपाय करू. ज्या मुलांना ही खेड्यात सर्वेक्षण शक्य नाही त्यांनी याच माध्यमातून फक्त शहराचा त्या ठिकाणी घ्यावा, एखादा वार्ड घ्यावा, त्या वार्डची सविस्तर माहिती त्या ठिकाणी घ्यावी. जे मी शहराचं सांगितलं तशाच प्रकारचे मुद्दे आहेत. हवामान असेल शहराचं, शहराभोवतीचा परिसर असेल त्या ठिकाणी, शहरातील एकंदर घर रचना कशी आहेत, ग्रामीण भागामध्ये वेगळं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार आहात. इथं सुद्धा साधारण अपार्टमेंट घराचा त्या ठिकाणी किती मजली घरं आहेत, जास्त करून सुविधा काय आहेत, पाणी, हे सर्व लिहायचं. जे आपण केलं शहरामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण जास्त असतं, तिथल्या समस्या वेगळ्या असतात, म्हणून त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी इथं उल्लेख करावा. त्याच्यानंतर शहरातले रस्ते असेल, वाहतूक असेल, उड्डाण पूल असेल, इतर सुविधा, सार्वजनिक बगीचा असेल, हॉस्पिटल असेल, या सर्वांबद्दल त्या ठिकाणी लिहू शकतात. सिग्नल कसे आहेत, एकंदरीत त्या रस्त्याचा दर्जा कसा आहे. आणि सर्वात महत्वाचं, शहरातील प्रमुख समस्या तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक लिहा. जी मुलं खेडे सर्वेक्षण न करता शहरी सर्वेक्षण करतायत त्यांच्यासाठी सांगतोय. आणि जर प्राकृतिक माहिती शहराबद्दल जितकी शक्य असेल, तुमच्या गावात शहरात नदी असेल, मग नदीचं साधारणपणे प्रदूषण होतं का, त्याचे सोर्स काय, कारण काय, काय परिणाम दिसतात, एकंदर तुम्ही शहरामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी आहे, किती वाजता पाणी येतं, किती तुमच्याकडे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याची पाणी पुरवण्याची क्षमता किती, हे सर्व त्याच्या वेबसाईटवर तुम्हाला सहज मिळेल. फक्त ती वेबसाईटला त्या ठिकाणी भेट द्या. शहरातील आताच सांगितलं मी, शाळा, कॉलेज, दवाखाने, आरोग्य सुविधा याबद्दल लिहू शकतात. शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये ध्वनी प्रदूषणाचं प्रचंड वाढ झाली आहे, त्याबद्दल लिहू शकतात. त्याचे दुष्परिणाम तुम्ही सांगू शकतात. तुमच्या शहरातील कोणत्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण जास्त आहे हे लिहू शकतात. त्या ठिकाणी शहरातील सर्वात जवळचं एखादं अभयारण्य किंवा प्राणी संग्रहालय असेल, शहरामध्ये सार्वजनिक बगीचा असेल त्या ठिकाणी, किंवा एखादा म्युझियम असेल, त्याबद्दल माहिती लिहू शकतात. आणि सर्वात महत्वाचं, जर तुमच्या शहराजवळ औद्योगिक परिसर असेल, MIDC असेल, त्याची आपण माहिती थोडक्यात घ्यावं. तिथलं प्रदूषण काय आहे, मानवी जीवनावर काय परिणाम याबद्दल घ्यावं त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे फोटो तुम्हाला सहज काढता येईल. केटीएच कॉलेजच्या भूगोल विभागाने काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी मागीलच वर्षापूर्वी खेडे सर्वेक्षण घेतलं होतं. त्यावेळेला विद्यार्थी मुलाखत घेत आहे, त्या गावातल्या समस्या काय आहेत हे फोटोच्या माध्यमातून मी दाखवलं आहेत. अशाच प्रकारे तुम्ही करू शकतात. त्या ठिकाणी आपल्याला हा शाळेचा परिसर दाखवलाय. आम्ही ज्या ग्रामपंचायतीला भेट दिली, ज्या गावाला भेट दिली, तिथले त्या ठिकाणी सरपंच किंवा इतर सदस्य आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही मुलाखत घेतली. मुलांनी छानसे प्रश्न विचारले. अशा प्रकारे तुम्ही फोनच्या माध्यमातून हे करू शकतात. जेव्हा परिस्थिती निवडेल, पुढील वर्षी किंवा इतर कधी जर तुम्हाला खेडे सर्वेक्षण परत करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण करू शकतो, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी संदर्भ पुस्तक आहेत. ही संदर्भ पुस्तकं तुम्ही वापरू शकतात आणि छानपैकी तुम्ही तुमचा स्वतःचा खेडे सर्वेक्षण किंवा शहर सर्वेक्षणाचा अहवाल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतोय. त्या ठिकाणी आपला हा जो आहे पेपर आहे, शेवटचं प्रॅक्टिकल होतं. लवकरच आपली प्रॅक्टिकलची परीक्षा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मला वाटतं याच्यातून तुम्हाला छानसा अनुभव येईल, एक तुमचं भौगोलिक ज्ञान वाढेल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.